आम्ही त्याच्याकडे पाहिलंही नाही, बरोबर की नाही. आणि आता वेलतूरला होते, बराबरीचा थोडा लेवल असला का मग पाहतोय. आता प्रकाश दादा होते जोडीला तिथे, बरोबर. आता 3 तारखेला पुन्हा आहे. तरी मी मनोज निकालचे भाई अपना ये छोड़ के मैंने देखा भी नहीं उनके तरफ, अंधारी येते ना, बरोबर की नाही. पण ते आता काही लोकांना कशी खाजवाची सवय पडलेली असते, मग आपली दुसऱ्याचे खाजवाले जातात आणि आपलीच मागून पुढे खाजून घेतात. काय ते आता सवय पडलेली आहे. तरी मी हात जोडत असतो, बाबा मी माझ्या शब्दावर पाय देऊ नका, मी कशी सुधारली मी आता. आईची शपथ. कालची अंजली भारती असती ना शशिकांत भाऊ, हे असे गायक हवेत तरंगले असते असे 50. पण बुद्ध आणि त्याचा धम्मू वाचला, बाबासाहेब वाचला, आईची शपथ हे सगळं सोडलं मी. बाई इकडे पाय, आणि बाई अशी म्हणते, बाई तशी म्हणते. कारण माझा समाज मला 1-1 रुपया यायचं कसं, 2 वर्षातून 12 महिन्यातून एखादा कार्यक्रम होते तर त्याला वाटते हात धुवून घ्यावं, घ्या म्हणा हात धुवून. पण मला असं वाटते माणूस की ना हात धुवून घ्यावं, कोणासंग आपण हात धुवत आहोत ते तरी विचार करावं कम से कम. म्हणे बाई अंजली भारती म्हणे चाकू तलवारचा जमाना राहिला नाही म्हणे. चाकू तलवारचा जमाना जर राहिला नसता की अशी वापर, ऐसे हो जाओ कैसे भी हो जाओ. अरे इकडे हो, मतलब मेरे पार्टी को आगे जाने की आदत है, वो पीछे नहीं जाएंगे, ऐसे जाएंगे वो. म्हणे चाकू तलवारचा जमाना राहिला नाही बापा. हे बा, हॅलो, ते काय त्याचं नाव मला ते अजय शेते, मनोज भाऊ. मी बोलतोच रिस्पेक्टली काय का मी अरे म्हणत नाही बरं कोणा काय केलं. पण आईची शपथ, माझ्या शपथा कोणा पाय दिला ना तर त्याचा शपूट कापून फेकल्याशिवाय राहत नाही, एवढी डेंजर आहो मग मी, लय हे आहो मग मी. बोलले की चाकू तलवारचा जमाना राहिला नाही. चाकू तलवार जर भीमा कोरेगावला चालवलं नसतं का नाही तर ते 28,000 पेशवे आपल्या बोखांडीवर बसले असते म्हटलं, रात्रंदिवस, बरोबर की नाही. ते चाकू तलवार जर चालवली नसती तर ते आपण त्याच्या बोखांडीवर नाही बसलो असतो, तेच आपल्या येऊन बसले असते. आणि बोलले की चाकू तलवारचा जमाना राहिला नाही. तुम्ही बायकोच्या शेवाच्या आड लपणारे लोक, 12 महिन्यातून 1 वेळा तुम्ही कार्यक्रम करणारे लोक, तुम्ही काय क्रांती करा ना, काय तलवार काढा, तुमची अवकात तरी का तलवार काढायची. अंजली भारतीवर कमस कम 25 ते 30 केस लागलेले आहे म्हणजे म्हटलं 2-3 वर्षात. तुम्ही खरंच हिम्मत आहे का तुमची चाकू तलवार वापरण्याची. उसको शेर का कलीजा लगता ना, ऐसे हिजेड़ी फिजोड़ू का काम नहीं है ये तलवार पलवार चलाना. ये मर्दों का काम है ना, ये मर्द काम कर सकते हैं. कोई भी आएगा और बोलेगा मैं बाबा साहब की औलाद बनता हूँ, और बोले गाणं इकडे आहे का, भाषण तिकडे आहे का. हाँ इसको बोलते बोले गाणं. हे बा हो निकाळचे दादा, 5 वर्षाचं पोरग आपल्या समोर झी टीव्हीवर पाहता ना तुम्ही. 5 वर्षाचे पोरं असे गातात ना की आम्ही 7 जलम नाही गाऊ शकत, तसं असं 5 वर्षाचं पोरग. काय सांगता तुम्ही. आणि भाषण म्हणते, स्टडी होणं ना उसके लिए. गाणं म्हणजे खाणं थोडी होय, बाबासाहेब नाही. आमचं अंधश्रद्धेवर गाणं नाही ना, इथून पाय उचलला आणि मुंबईमध्ये ठेवला असं सांगू शकतो का आम्ही. तारीख बाय दिवस बाय सगळं सांगायला लागते आम्हाला. म्हणून ते बोलले की चाकू तलवार का, आणि म्हणे आम्हाला एका वोटाचा अधिकार दिला. काय वोटाचा अधिकार दिला आणि काय आमदार खासदार निवडून आणून राहिली. त्या बहिणजीसाठी तरी 1 वेळा टाळ्या वाजवा, कमीत कमी 1 वेळा तरी UP मध्ये त्यांनी सरकार आणलं. आपल्या महाराष्ट्र 4 वेळा सरकार आणलं. आपल्या महाराष्ट्रातला एकही नेता सरकारने आणू शकत. जे येतात ते येतच चाले, भडवे हरामखोर मनुवाद्याची चाटत जाऊन बसतात. अशा लोकांना म्हणता तुम्ही का वोटाचा अधिकार दिला आम्हाला. काय दिवा लावला सांगा बरं तुम्ही वोटानं मला. हॅलो इकडे बघा, इकडे बघा, काय दिवा लावला तुम्ही एका वोटाने. किती काढले आमदार खासदार निवडून सांगा बरं मला. मी UPचा विषय करत नाही, महाराष्ट्रात गाता तुम्ही. मी तर म्हणत आहो ना, UP मध्ये 4 वेळा बहिणजींना सरकार आणलं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे जे मर्द नाही करू शकले ते एक बाई करू शकले. तुमच्यासारखे मर्द इथं बसले हलवत काम नाही धंदा. एकही माणूस कामाचा नाहीये, आणि तुमच्यासारखे गायक तर गेले कामातूनच गेले. मग त्याच्यापेक्षा तुम्ही नाही पुरलं का तलवार घेऊ. म्हणून म्हणायचं आहे की शेरवानी पहनने से कोई नायक नहीं होता. शेरवानी पहनने से कोई नायक नहीं होता, और जय भीम करने से कोई लायक नहीं होता. जय भीम करने से कोई लायक नहीं होता. अरे फनकार वो है जो पब्लिक को मना ले, करने से कोई गायक नहीं होता.
ओ करने से गायक नहीं होता. एका बाईनं युपी मध्ये 4 वेळा सरकार आणलं. आता यायच्या सारखे मर्द महाराष्ट्रात आहे. आणून दाखवा बरं नाही एखाद्या वेळेस तरी सरकार मला. चला ठीक आहे, तुमच्या वोटाचं काम करा म्हणा, मी तलवार नाही काढत. हो मनोजजी, मी तलवार ठेवून देतो माझी. ठीक आहे, तुमचा वोटाचा अधिकार आहे. काय वोटाचं सांगता? एका पावटीसाठी आणि एका बिर्याणीसाठी वोट विकणारे तुम्ही हरामखोर लोक, आणि तुम्ही काय वोटावर सरकार निवडून आणा? हो शशिकांत भाऊ, आणू शकतात का महाराष्ट्रात? अरे कुछ नहीं कर सकते, ये सिर्फ बोल सकते. हे बायकोच्या शेवाळ लपणारे म्हणते स्टेजवर. अरे स्टेजवरही तुम्हाला माहिती आहे का, अंजली भारतीपुरे युट्यूबला जे आहे ना, महाराष्ट्राचे नाही भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्यांना डायरेक्ट बोलणारी हे फक्त एकच आहे, अंजली भारती. कोणी मैचा लालन, कोणी भीमाची वाघीण उभी होत नाही बोलासाठी. होय म्हणा कोणी बोलायला उभी. आणि मग आधी काय म्हटलं मला त्या थांबा पुरं सांगू द्या आधी. सांगा ना बाबा. नाही वेळ नाही, मी वेळ घेत नाही जास्त. काय 56 इंच छाती म्हणते. ते 56 इंचाची ते फक्त मीच म्हणू शकतो ना, कारण मी जे आहे ते सत्य इतिहास मांडतो, तुमच्याकडून मांडणं होणार नाही. तुम्हाला माहिती आहे अनंतकुमार हेगडे बोलले की फक्त भाजप सत्तेमध्ये आली संविधान बदलवण्यासाठी. संदीप भाऊ, मी आली तेव्हापासून तुम्हाला हसताना पाहिलंच नाही मी. नाही ना, म्हणजे तुम्ही एवढे नाराज दिसून राहिले, मला थोडंसं हसा. दादाचा स्वभाव आहे तसा, म्हणजे चेहरा तसा आहे, पण ते मनातून खुश आहे. आणि याच्यासाठी खुश आहेत ते की त्याने गायक लय चांगला आणला. एवढा अभ्यास आणि स्टडीवाला गायक ठेवला शशिकांत भाऊनी की मला फेल करून टाकलं त्यांनी. काय शशिकांत भाऊ, अभिनंदन तुमचं. अरे शशिकांत भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणून म्हणायचं आहे ते बोलले की बापा अहंकार. संविधान जिंदाबाद जिंदाबाद. दूसरों का झूठा चाटने की आदत पड़ गई. नाही मनोजजी, दुसऱ्याच चाटाची सवय पडली आहे का? खोट म्हणजे उष्ट नष्ट काही स्वतःच काहीच नाही का स्वतःच. संविधान जिंदाबाद आहे, तुम्हाला माहित आहे. संविधान मनोरे मला वाटते आधी 4-5 जणांना, किती जणांना गायला येते एखादं. हे पहा इथं आपल्याला तेच गाण्यासाठी नाही आणलं नाही. तर लय एवढे मोठे पैसे दिले त्या शशिकांत भाऊनं, काहीतरी स्वतःचं नवीन काही पहिचान स्वतःची. दुसऱ्याच का मग स्वतःचं वापरायचं ना, कशाला दुसऱ्याचं वापरायचं? आपल्या लोकांना लई चाटाची सवय पडली आहे लोकांची. चाटाच बाबा म्हणजे काय गोष्ट नाश्ता चाटा. अपना जो है वो अपना, टूटा फूटा जो भी है. अंजलि भारती का जो भी है टूटा फूटा खुद का है. अंजलि भारती का दुनिया गाएंगे, अंजलि भारती किसी का गाती नहीं. हाँ खुद का काम दिखाओ ना. मैं ये नहीं बोलती बहुत अच्छे गायक हो तुम. हाँ बहुत अच्छे गायक हो तुम, बहुत अच्छे हो, सब तरफ से अच्छे हो तुम. मतलब सब तरफ से तुम्हारा गाना अच्छा. सब 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 हाँ. याशिवाय आता आणि ते असं म्हणत नका जाऊ. असं मला वाटलं मनोज निकाळजे फार चांगला व्यक्ती आहे. दीदीची तलवार पाहून म्हणन की अंजली भारती सारखी तलवार हर घरातून तलवार निघाली पाहिजे. बरोबर की नाही? मनुवाद्याच्या विरोधात निघाली पाहिजे. मनुवाद्याचं मला वाटलं असं म्हणतील का दीदी मनुवाद्याला तुम्ही पुढून कापा मी मागून कापतो. येतं बनवून राहिली का तुम्ही पुढून कापा मी मागून चाटतो. अशी झाली ती गोष्ट. चांगली सवय नाही ना अशी. अशी चांगली सवय जे आहे ते म्हणजे असे लाते हो दीदी. आज लातो यार. आणि म्हणे आमचा गायक फक्त स्टेजवरच बोलते म्हणे. नाही मी स्टेजवर बोलणारी गायिका नाही. बरं मनोजजी, फक्त स्टेजवर बोलणारी नाही आहो मी. कसं आहे तुम्ही माझ्या सहवासात नाही आहे. आणि कसं आपल्या नागपुरात एक सवय आहे, काही जर गायक सोडले ना तर काही 1.5 फुटली केव्हा जातो महादेवा. घेणं देणं काहीच नाही. 12 महिन्यात एक कार्यक्रम करतील पण करतील असे जसे का स्वतःला अजित दादा समजतात का. असंच घे ना हे असंच.
असं काम है। देखो तुम्हारे साथ जो कन्हैया अंकल है कि नहीं, उनका पैंजू देख देख के गायक बनी हूं मैं, उनका पैंजू सुन सुन के। ये वो जो पुराना पुराना खोड जो बोलते ना, पुराना खोड, झाडाचं खोड जुनं, ते तुमच्या संग आहे। जुनं ते सोनं. हे बा ते संगीत आहे की नाही तुमच्या संग, त्याचे पप्पानं माझ्या संग वाजवलं। सुदेश दादा म्हणजे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन वाजून आलेला व्यक्ती, त्या व्यक्तीचा मुलगा संगीत जो तुमच्या संग वाजून राहिला, एवढे नमुने तुमच्या संग वाजवला। आणि काय ते हे एवढे एवढे हिरे तुमच्या संग। हे बा हे मनुवाद्याची कापणारे ते तुमच्या ज्यानं तुम्ही त्याला ढिल्ल करून ठेवून राहिले। राहू दे ना, त्याच्या टाईट टाईट राहून राहिले तर पोरं बारा चांगले बिचारे फिट आणि टाईट त्यांचं काम। त्यांना पिकं समजा आवरेज आहे द्यायचं, तेव्हा तो संगीत तर मला एक नाही तीन आल्या तरी चालतात त्याला, त्याचं असं हा असं काम आहे। आपला लहान भाऊ आहे ताई, माझा लहान भाऊ आहे आणि आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत। भाऊ माझाही लहानच भाऊ आहे। आमचे मोठे भाऊ आहेत आणि आमच्या बीएसपी चे पश्चिम नागपूरचे अध्यक्ष आहेत। नाही नाही, माझाही भाऊ आहे, भाऊ आहे, पण साबन से दिल साफ किया नहीं जाता, मुकाबले में किसको भी माफ किया नहीं जाता। ये मुकाबला है भाई, भाई चारा है वो घर पे रख देंगे ना, जैसे खाली उतरल्या बरोबर त्याने नेतून चाय पासतो, मी पेतून त्याने पासतो। भाई है भाई, मेरा दुश्मनी थोडी आहे यहाँ पे। पर एक बात आहे, आपण कोणा संग गाताव काय गाताव याचं आपल्याला भान असलं पाहिजे। तुम्ही सांगा मनोज भाऊ, खरंच महाराष्ट्रात तुम्ही तलवारवाली, चाकूवाली, बंदूकवाली लेडीज पाहिली का? खरं इमानदारीनं सांगा, बाबासाहेबांच्या शक्तीनं पाहिली का? काय तुम्हाला तर गर्व पाहिजे होतं राजू, काय मला वाटलं की मनोज भाऊ लय चांगला माणूस आहे, लय गर्व होईल। सांगा रे तुम्हाला गर्व आहे की नाही माझ्यावर? सांगा खरं इमानदारीनं, आहे की नाही गर्व? सांगा रे तुम्हाला गर्व आहे की नाही आहे? जेव्हा तुमची बहीण तलवार काढते तेव्हा तुम्हाला वाटते की नाही का मनुवाद्याचा कापते म्हणून? आणि तुम्हाला काय वाटतं की मनुवाद्याचं कापायची इच्छा नाही का तुमची? त्याचं कापलं नाही तर ते हा 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 करतील मग तुमच्या इकडे, म्हणून त्याचं मला कापायला राहू द्या, तुम्ही वाचा। धसकट करून ठेवा। आणि त्यांनी ते काय दारारी दारारी दारा, थोडासा आवाज कमी करायचा बंदूचा। हे मस्त गायलं त्यांनी। काय काय मुकडा होता दादा मनोज भाऊ? ते काय मुकडा होता? देखो ना महारू ने क्या नाम? अच्छा, मैं क्या कहना चाहती हूँ, भीम जी की ताकत कभी तुम, भीम जी की ताकत कभी तुम, अरे दुनिया से जाकर पूछो ना, दुनिया से जाकर सकाळी सकाळी अरे बाबासाहेब म्हणले होते आम्हाला की तुम्ही सगळं काही विसरले तरी चालेल, टाइम आला ना तुम्ही सगळं काही विका, पण वोट तुमचं विकू नका। पण आमचं वोट, अरे सारं काही विका पण भान विकू नका, आलेल्या समाजाची जाण विकू नका, आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका, मतदान विकू नका। आमचं मत एक हात बिर्याणी एक पावटी भेटली का गेलं आमचं वोट, गेलं गेलं। जर आम्ही एखाद्या बायकोनं जर म्हटलं ना की अहो तो शशिकांत भाऊ उभा आहे ना, आपला माणूस होय ना, गरीब आहे बिचारा, त्याला वोट देऊ ना, तो काय देऊन राहिला म्हणते, हे आता मनवादी 8 दिवसापासून नुसतं बिर्याणी चिकन पावट्यास पाजून राहिला म्हणते। माय मावल्यांना खरं सांगतो तुम्हाला, तुमच्या नवऱ्यानं जर आता मनुवाद्याला वोट दिलं ना, त्याला किचन मध्ये न्या, देत नाहीत ना, जर दिलं त्याला किचन मध्ये न्या, बेलण्या बेलण्यानं सुजवा त्याला आतमध्ये, टीव्हीचा आवाज वाढून चालते। आणि जर तोंड फुटलं समजा आणि तिकून आला, सासूचं मन दुखते ना, सासूच्या समोर म्हणा काय हो म्हणा तुम्ही दारू पिऊन पडले की काय हो म्हणा,
काय वय एवढं तोंड सुजून आले म्हणा हट बाबा मी लय दारू पिता म्हणा तुम्ही चला थोडीशी हळद बिळद लावून देतो म्हणा आणि तिकडे आतमध्ये बाप जायच्या देशील का म्हणून म्हणू त्याला वोट चालते. देशील का म्हणून वोट आतमध्ये चालते. इमानदारीने एकीचा जरी नवरा म्हणून त्याला वोट देईन ना मला म्हणा तुम्ही कधी जागान तुम्ही अरे मी असं म्हणत नाही का तुम्ही कोणाचे पैसे घेऊ नका मी असंही म्हणत नाही का तुमची मजबुरी आहे तर पैसे घ्या पण तिथं वोट द्यासाठी जेव्हा तुम्ही ठप्पा मारायला जाता किंवा बटन दाबायला जाता तिथं काय रे तुमच्या मायबापाची इमानदारी गाजवता तिथं आपल्या माणसाला वोट द्या ना घ्या ना द्यायचे पैसे त्याने आपला यूज केला तुम्ही त्याचा यूज करा तुम्ही त्या नाही त्याच्या संग इमानदारी गाजवता तिथं जातात ना ठप्प्यापाशी तिथं इमानदारी नाही म्हणते याने आम्हाला पैसे दिले ना म्हणते बाई मी तर मोदीला दिन बाई म्हणते वट म्हणते माय मोदी किती कुणाला म्हणते त्याच्यासाठी तुम्हाला माहित नाही म्हणते बाई हो माय म्हणते माय 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 मोदी एवढा कुणाला म्हणते मोदी म्हणून तुम्हाला माहित आहे आतापर्यंत कोणता मुख्यमंत्री प्रधानमंत्री तुम्ही पाहिला का खालच्या जातीचा आतापर्यंत ब्राह्मण मराठा बामण ह्या समाजाचे झाले पहिली वेळा 10 वर्षापासून पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी तेली समाजाचा कशामुळे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि तरी त्यांच्या पक्षातले लोक अनंतकुमार हिंगळे बोलतात की भाजप फक्त सत्तेमध्ये आली म्हणजे संविधान बदलवण्यासाठी बरोबर आहे सुषमा स्वराज हयात नाही 2014 मध्ये एक आर्यचा कार्यक्रम होता 5151 वर्ष पूर्ण झाले भगवद्गीताला तर त्यांनी त्यांचा कार्यक्रम ठेवला आणि तिथं येऊन सुषमा स्वराज म्हणे या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ करायचा असेल तर भगवद्गीता करा म्हणे हो एखादा मुसलमान जर उठला आणि बोलला की या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ कुराण करा तर चालेल का अशा मिरच्या सोमतीने येईल एखादा बुद्ध बांधव उठला आणि बोलला की या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म करा किंवा त्रिपिटक करा याची चांगल्या मिरच्या सोमल्याशिवाय राहत नाही येईल म्हणून म्हणायचंय या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ कुराण होऊ शकत नाही या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म होऊ शकत नाही या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ फक्त आणि फक्त भारतीय संविधान होऊ शकते अरे भीमजी की ताकत कभी तुम भीमजी की ताकत कभी तुम दुनिया से जाकर पूछो ना दुनिया से जाकर पूछो दुनिया से जाकर पूछो ना दुनिया से जाकर पूछो ना दुनिया से जाकर मनोज भाऊ सब जितने भी शायर है बहुत अच्छा लिखते हैं सब शायर लेकिन गायकों को पहचान होना चाहिए कहाँ से क्या लेना चाहिए हैरान है सारे ज्ञानी यहाँ हैरान है सारे ज्ञानी यहाँ मिलता नहीं ऐसा दानी यहाँ भारत से क्या पूछते हो भारत से क्या पूछते हो अरे लंदन से जाकर पूछो पूछो ना लंदन से जाकर पूछो ना लंदन से जाकर पूछो ना आईची शपथ तुम्हाला जर माझा शब्द समजला तर टाळ्या वाजवा मी जबरदस्तीने टाळ्या वाजवा म्हणणार नाही खरंच तुम्हाला बाबासाहेबांच्या बद्दल वाटत असेल आणि बाबासाहेबांचा शब्द कारण तुम्हाला माहित आहे लंडन मध्ये पहिल्या नंबरचे जर होते तर ते बाबासाहेब भारतामध्ये विचारू नका लंडनला जाऊन विचारा की बाबासाहेब काय होते म्हणजे अरे लंदन से जाकर पूछो ना लंदन से जाकर पूछो ना लंदन से जाकर पूछो ना आनंद डोंगरे यांच्याकडून रमाई भी अपनी है माय मावळ्यांनो दादा माझा एवढा शब्द आहे का रमाई भी अपनी है अरे सावित्री अपनी है रमाई भी अपनी है सावित्री अपनी है रमाई भी अपनी है सावित्री अपनी है अरे फातेमा क्यों याद आती नहीं फातेमा क्यों याद आती नहीं फातेमा क्यों याद आती नहीं तुम्हाला माहित आहे सावित्रीबाईला जेव्हा सावित्री आईला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना जेव्हा त्यांच्या सासू सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं की तुम्ही इथं शाळा खोलू नका लोकांसंग दुश्मनी आणू नका तेव्हा त्यांना जागा देणारी फातिमा बी एका मुसलमानानं त्यांना जागा दिली
म्हणून आम्ही जातपात करू शकत नाही. आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत. बाबासाहेबांना संविधानामध्ये जातपात केली नाही. जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या भेटीला आले का यासाठी की बाबासाहेब मराठासाठी तुम्ही काहीतरी याच्यामध्ये टाका संविधानामध्ये. बाबासाहेब बोलले, पंजाबराव मी थोडा फेरफटका मारून येतो, माझे पाय दुखत आहे, तुम्ही जरा संविधानावर नजर टाका. जेव्हा पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं तेव्हा पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं आणि बोलले, बाबासाहेब मी जे तुम्हाला मागायला आलो होतो 1% याच्यामध्ये तुम्ही 5% मराठा लोकांसाठी लिहिलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. आम्ही त्या बापाची औलाद आहोत. आम्ही जातपात करू शकत नाही. रमाई भी अपनी है, रमाई भी अपनी, रमाई भी अपनी भी, सावित्री अपनी, रमाई भी अपनी, सावित्री अपनी. अरे फातिमा क्यों याद आती नहीं, फातिमा क्यों याद आती नहीं, फातिमा क्यों याद आती नहीं हो. आती है दिल से ये दिल में मेरे, दिल से मगर मेरे जाती नहीं, दिल से मगर मेरे जाती नहीं, दिल से मगर मेरे जाती नहीं. अपने दिल से जरा तुम पूछो ना, दिल से जरा तुम पूछो ना, दिल से जरा तो पूछो ना, दिल से जरा तो पूछो ना, दिल से जरा तो. आता काय झालं मैदान छोड़ के भाग जाना, इसका क्या? बापा. ओय मा. अब इसको छोड़ो, इसको पकड़ो, ये बहुत ये बहुत इसको पकड़ो, ये बहुत झंडा लेके आया था अपने पास. झंडा लेके आया, ये भी झंडा लेके आया था अपने पास. इसको भी लो भाई से. भाऊ अपना साधा भाऊ है. हाँ. नहीं तो नहीं, झंडा है, अच्छी बात है, झंडा है ना. अरे वाह, अरे झंडा वाह. है. या देशाच्या तिरंग्याचे पैसे घ्या, पैसे घ्या. पैसे वा वा. पैसे RPI पैसे डायरेक्ट. डायरेक्ट. शाबास. एक नाही राहिले माया एकाचे एक, अनबेमान झाले माया लेकाचे लेक. नाही नाही, हे नाही, हे चांगले माणसं आहे, चांगले पैसे देते ना. तरी पण गेल्या माय दारू पेवाले ओ, रायतीनं आता नाली मध्ये निजून. अमाय पिंट्याचे बाबा नाही, काय सांगू बाई तुले, माणूस होय ना काचे काय. गेले वो. दारू दारू पिऊन गेलो थोबाड सुजून. अमाय पिंट्याचे बाबा नाही. कुठं बाई गेले बाई, आणि कधी 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 माय माय मनोज भाऊ आले ना. असं काय काही गाणं वाजवता तुम्ही, असं थोडी आले ते बाहेर गेले होते ते. आले आले आले. नाही भाऊ केलं पाहिजे, कारण तुम्हाला माहित आहे का ते काय म्हणते ते किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. गेलं नाही काय, जा लागते म्हणून भाऊ. खराब काम आहे ते नाही तर मग बार बार जा पाणी प्या, बार बार जा पाणी प्या, हे नाही बरं. त्याच्यापेक्षा पहिलेच गेलेलं बरं. हो. ते काय म्हणते स्टोन, ते किडनी स्टोन, ते काय म्हणते खडा, कोणचा खडा होता मुतका. मग याचा प्रॉब्लेम होती की नाही, खरं सांगा, होती की नाही रे बा. कोणाकोणाला त्याचा प्रॉब्लेम सांगा बरं. काय सांगू बाई तुले. आणि भीमा कोरेगावचं खूप सुंदर असं गाणं म्हटलं त्यांना. रे भीत नाही कोणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर,
पाठीवर. मी येत नाही तिथं येत नाही मी. आणि मी तुम्हाला शपथही देत नाही, मी तिथं येत नाही. तुम्हाला माहित आहे टाळ्या वाजवणं फार चांगला व्यायाम आहे. व्यायाम आहे व्यायाम. तो रामदेव बाबा आपली आपटू आपटू सांगते. आपटू म्हणजे ते सांगते तो आपटू आपटू पोझिशन कशी राहते याची? सांगते की नाही मनोज भाऊ? ते मनोज भाऊला विचारा तुम्ही कसं कसं म्हणजे आपटू आपटू सांगते तो. एक पैर ऐसा करो, ये ऐसा करो, ये ऐसा करो बापा, ये ऐसा करो, ऐसा करो. ते पोटाचं काय होतं असं असं आहे की नाही? सांग एवढं ते योगासन की भोगासन त्याचं त्यालाच माहिती बापा, आपल्याला माहिती नाही. मनोज भाऊ तुम्हाला माहित आहे का रामदेव बाबाचं? काहीच माहित नाही का? व्यायाम होतो व्यायाम. त्या रामदेव बाबा मागे युपी मध्ये राहुल गांधी एका आपल्या जेबीवाल्याच्या घरी जेवण करायला गेला. तर रामदेव बाबा काय म्हणे राहुल गांधी दलितांच्या घरी हनीमून मनवायला गेला म्हणे. खरंच सांगा हो, कोण्या मायच्या लालनं असा लाल पैदा केला का की दलितांच्या घरी हनीमून मनवायला जाईल? वापसच नाही ती तू. बोला, तुमच्या घरी कोणी हनीमून मनवायला येऊ शकते? तुमच्या माय बहिणीपाशी येऊ शकते कोणी हनीमून मनवायला? आपल्या माय बहिणीपाशी येऊ शकते कोणी हनीमून मनवायला? सांगा ना बा, असं काय करता? असा राग आवडत नाही आपल्याला. हसत खेळत राहिलं पाहिजे. चालतं बोलतं असलं तो पाहिजे. सांगते हसा म्हणते तो रामदेव बाबा पटकू सांगते आपली हसा म्हणे दलितांच्या घरी राहुल गांधी हनीमून मनवायला गेला म्हणे. खरंच कोणी हनीमून मनवायला जाऊ शकते दलितांच्या घरी? त्या रामदेव बाबाला जयभीमाल्याचा पावरच माहित नाही. अजिबात नाही. हे जयभीमाले आहे ना, दंड पिकअप सन्न आवरेजवाले आहे. यायले 9 महिने लागते, 7 महिन्यातच काम दाखवतात. डेंजर जयभीमाले बा. जयभीम जवान तर सोडून द्या, शशिकांत भाऊ तर जवान आहे. हे बाबा किती वर्षाचे आहे तुम्ही? 65. हे बा पुरे दात पडले बाबाचे, 65 वर्ष. पुरं पडलं बाबाचं, केसही पिकले बाबाचे. आणि 70 वर्ष आहे बाबा. हा 65-70 वर्षाचं. इमानदारीनं रामदेव बाबाच्या घरी पुरे दात पडलेले बाबा जरी पाठवले ना, रामदेव बाबाच्या घरी 4 जणी संग एकटाच हनीमून म्हणून एवढा पावर जयभीमाल्याचा, एवढा पावर जयभीमाल्याचा काय सांगू तुम्हाला. म्हणून म्हणायचं की हमें क्या पता हनीमून लड़ियल, हमारी तो आज शादी कल सुहागरात होती है और घर के किसी कोने में हमारी ये शुरू होती है. फोम के गद्दे पे बहुत सोई होंगी रामदेव तेरी बहन. अरे दलितों के घर में भेज के देख, मिट्टी कंकरों में कैसी आवाजें देती है. अरे दुनिया से जाकर पूछो ना, दुनिया से जाकर पूछो, दुनिया से जाकर पूछो ना, दुनिया से जाकर पूछो ना, दुनिया से जाकर पूछो ना, दुनिया से जाकर पूछो ना. भीमा कोरेगावचा. क्या बात है दादा. शेषरावजी मोटघरे. शुभम यांच्याकडून मला या पाकिटामध्ये गुप्तदान मिळालंय. खूप खूप धन्यवाद. तलवारीला कधी लावा दरबारी, एका रागात 50 राग गाऊन टाकतो मी. तलवारीला लावून धार,
पकड़ती हूँ तोड़ देती हूँ, माँ कसम झूठ नहीं बोलती। मैं जिसकी कलाई पकड़ती हूँ तोड़ देती हूँ, तुम्हारी भी तोड़ देती थी। बापा काय कलाई कला मैं जिसकी कलाई पकडते, ये कलाई आहे, ये मेरी भाई की कलाई आहे ना। घड्याल बघा, राडो घड्याल बांधते, एवढं काम भारी आहे द्यायचं। बहिणीचे कार्यकर्ते म्हटलं तर का साधी गोष्ट आहे का? खाऊ आहे का बहिणीचे कार्यकर्ते? म्हणजे का असं तसं काम आहे का? मैं जिसकी कलाई पकड़ती हूँ तोड़ देती हूँ, तुम्हारी भी तोड़ देती थी, पर तुम बाबा साहब का गाना गाती हो इसलिए तुमको छोड़ देती। छोड़ देती तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार. धार आहे की नाही? नाही थोडस टोचून पाहू का अशी? आहे बरं, धारवाला दाखवू का? बता दो, पास आओ बता दो ना बाबा, डर लग रहा है, नहीं बादल हमारा, पीछे दीवारों पर नाम लिखा है तुम्हारा, दिल देके दिल दिया है, सदा प्यार का किया है, दिल की बाजी जीता दिला। धार धार म्हटलं तर मी धार दाखवतो ना, वार म्हटलं तर मी वार करतो। थांबा, पा धार आहे का? नाही तर ऐका, बघा विचारा त्यांना धार आहे का नाही आहे तर। सगळं काम अनिदार असते माझं, आणि मागून पुढून कसं टोचलं ना तर टुचकू टुचू टुचू। धक धड़कता है ये दिल, क्या कहे, पास आओ बता दो, पास आओ बता दो। नाही नाही, बिलकुल बिलकुल नाही, माझ्या मागे बिलकुल बिलकुल। अच्छा अच्छा, ते तिथं आता इथं आता कारण अनि यायला याला विचार द्या, भाऊला विचार, धाराय ना भाऊ, पास आओ बता दो ना बाबा, डर लग रहा है। महादेव कावडे, हे बा असं निघालं पाहिजे आणि असं म्हणू नका याच्यानंतर। ते आहे ते आहे, ए पुरी क्रिमिनल लेडीज हो मी। आता याच्यानंतर असं म्हणा कि दीदी तुम आगे हो जाओ, मैं पीछे से आता, मैं आगे से काटूंगी, तुमने पीछे से काटना, पर काटना चुप नहीं बैठना। और मेरे पास दो है, एक तुमने लेना, एक मैं लूंगी। नहीं नहीं, मेरे पास एक तलवार एक चाकू है, तो एक दूंगी ना मैं उनको। हाँ, मेरे पास एक चाकू एक तलवार एक बंदूक है, तो मैं दूंगी ना, मेरा भाई है वो। भाई अपना खाली नहीं, मतलब कम नहीं गिरना चाहिए कहीं। मैं बोलूंगी भाई लेके जाओ, और मनुवा दे के जिनको टोसना है आर पार टोस दो। हाँ, लाइसेंस वाले तो ठुसू ठुसू कर देंगे। घस तलवारीला लावणी धार, ओ तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार. जे बाबासाहेबांची तर क्रांतिकारी लोक बसले, जे क्रांती खरोखर बाबासाठी मरणारे आणि मारणारे तयार आहात, त्यांनी फक्त हात वर करा। तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार. माझ्या इकडे पाहिजे ना, बाबासाहेबाला संविधानाला जर कोणी शिवी दिला तर कोण कोण हात समोर जाईन, हात वर करा। संविधानावर जर कोणी हा उंगली उचलली, त्याच्या मायला घोडे लावायला कोण कोण माझ्या संग येईल। क्या बात है, ये है वो, जाना नहीं पड़ता नीचे।
राकेश भाऊ यांच्याकडून चालू गीतावर 100 रुपये. नरेंद्र मोदी साहेब म्हणतात करून टाका तुम्ही, करा करा. मी म्हणतो करा करा चालू. माहिती का तुम्हाला, नरेंद्र मोदी म्हणतात की मेरी 56 इंच की छाती आहे. या वयात सांगा आता, बापा ह्या वयात चिमत असतात छात्या, 56 इंचाची होत असते. आता हे पोरं बारं यायच्या छात्या वाढतात, यायचं दन्न पिकाचं नावरेज आहे. ऐक नाही तरी म्हणजे मेरी 56 इंच की छाती आहे. म्हणून म्हणायचं आहे की या देशाच्या आतंकवाद्यापासून सुरक्षित ठेवा इंच इंच माती. अंधार जाणणारा दिवा तुम्ही पेटवण्यास तयार ठेवा वाती. या देशाला तारणारा संविधान जर बदलत असेल तर नरेंद्र मोदी साहेब कोणा भोकात घालू तुमची 56 इंचाची छाती. लोक म्हणतात आम्ही काय आता महार राहिलो का म्हणते. बाई आम्ही आता बुद्ध झालो ना म्हणते. महार, मा म्हणजे मांस, हा म्हणजे हाड, र म्हणजे रक्त. हाडा मासानं बनलेला माणूस म्हणजे महार. बघा आमच्या जातीचं लॉंग फॉंग बघा, यायचं बघा भ भ भ भ भ. तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार. आमच्या बहीण भावाच्या मधात येऊन राहिले तुम्ही. शोभते तुम्हाला हे शोभते का तुम्हाला? असं मधात करणं शोभते का तुम्हाला? असं मधात हा शेर एक वेळा वन्स मोर झाला पाहिजे असं दादाचं म्हणणं आहे. 100 रुपये दिले. तुम्हाला माहिती आहे का, जंतर मंतरवर संविधान जाळलं बरोबर. आणि जेव्हा संविधान जाळलं, बरं मी इथं तलवार काढून राहिली, ठीक आहे माझं जाऊ द्या. काकाजी बसा 2 मिनिटं बसा. नाव घेतो मी तुमचं, RPI बसा. बरं मी ठीक आहे शशिकांत भाऊ, मी स्टेजवर तलवार काढतो, ठीक आहे. जंतर मंतरवर जेव्हा संविधान जाळलं तेव्हा तुम्ही काऊन नाही गेले? मग मी बाईची जात आहो, चला मी स्टेजवर काढतो. तुम्ही तर बापे व्हा ना, तुम्ही तर मर्द व्हा ना, मर्द हो ना. मग तिथं काऊन नाही गेली? एसट्या बंद होत्या तेव्हा. नाही सांगा, जंतर मंतरवर संविधान जाळलं बरोबर ना. दीपक गोड, शुक्ला यायच्या ज्या संघटना होत्या त्यांनी जंतर मंतरवर संविधान जाळलं. तेव्हा मी म्हणतो ठीक आहे ना, मी पाहिजे जाता, मी इथंच आहो. तुम्ही तर मर्दान, तुमची मर्दानकी दाखवायला का नाही? तिथं जाऊन तुमच्यापाशी काही नव्हतं तर माझं नेते ना. तुमचं अवजार काम नाही करत तर माझ्या पाचचं अवजार घेऊन जा, करा तिथं खच खच खच. अरे अवजार कापासाठी असते. अवजार ठेवलंच पाहिजे आपण. आमच्यासाठी आम्हाला चाकू पाहिजे, भाला पाहिजे, तलवार. अरे हे कोण बंद पडते दादा? तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार, तलवारीला लावणी धार. पलकीचे पाशे पेशवे 28,000. खरं असतं तर गाड्या वाजवा, सगळे हात वर करून पसंत आलं तर. पेशवे 28,000 आणि मनोज भाऊ, मी महाराष्ट्रातली अशी गायिका, मी आलापामध्ये
याच्यात टाइमपास याच्यात मी टाइमपास नाही करत माहिती का. 20 वर्षापासून या लाईन मध्ये ना. मनोज भाऊ आता आले. भाऊ किती दिवस झाले तुम्ही? 15 वर्ष. कशी का तुला दिसली नाही? बरं मी नाही दिसली का तुम्हाला? तुम्ही नाही दिसले ठीक आहे. मी तर दिसली की नाही? तुम्ही त्याच्या घराकडे जाताच कायले दिसाल तुम्ही. शिवे 28 अरे महाराजची तलवार. तलवार पाहिजे. तलवार पाहिजे. क्वाड माहित घ्या. क्वाड माहित घ्या. क्वाड माहित. तलवार पाहिजे. तलवार पाहिजे. कॉटलेस कॉटलेस घ्या ना जी. कटलेस 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 कॉटलेस. बाबारे त्या पार्टीत सगळ्यात गडबडवाला जर कोणी व्यक्ती असन तर आमच्या पार्टीचा सगळ्यात मेन सदस्य म्हणजे बबलू भाऊ. बाबू बा. सगळ्यात गडबड. एवढी गडबड करू करू गडबड करू करू थांबले नाही. 2 पोरं पैदा करून टाकले. गव्हर्नमेंट सर्व नाही म्हणून आतापर्यंत 3रा नंबर लागला असता. वेळेचा गव्हर्नमेंट सर्व नाही 3रं चालत नाही. वेळेचा फायदा घेतला त्यानं. हे आवाज वाढवायचा. कोरोना काल में कोणचं काम था? अरे महाराजची तलवार. महाराजची तलवार. अरे तुम्ही आपण नंतर हा पहिले हे. अरे महाराजची तलवार. अरे महाराजची तलवार. अरे महाराजची तलवार अशी फिरली गरगरा. अरे शेंडी सकट कपली पेशवाई. यायरे वाटून राहिलं. पहिले मोबाईल नाही शूट करून घ्या. ते नाचाचं राहू देऊन राहिले. पहिले मोबाईल काढून मला शूट करून राहिले. हे बघ ने बा. आता 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 ह्या पा वाघिणी पा. आता वाघिणी अशा असतात. वाघिणी तुमचं असं काम आहे. हे बा. अरे चला. अरे शेंड तलवार ठेवून देतो हा. अरे मरने का नहीं है डर. अरे मरने का नहीं है डर. शेरों से बढ़कर हम इसे कहती है नीले दीवालों की. अरे गुंडों की है ना बहालों की. गुंडों की है ना महालों. ये बस्ती है जय भीम वालों की. हे गांधीजीची लुंगी होय. माहिती आहे का तुम्हाला? बरं खरं सांगा माहिती आहे का तुम्हाला? गांधीजीची लुंगी बांधत होते. पण मी काष्टा कोसला त्याची पोकळ राहायची अशी. त्याचं सगळं पोकळ राहायचं. मी असं खोसलं. अरे शब्दाचा बडी मार घुसला तो.
अशी धरून हा अशी आ कोणा कोणाला दिसतो मी दादा खुर्ची दिसतो दिसतो की नाही लंगोटी पा अरे सत्य कथा ऐकून जगाला आवडीचा माझा मिळाला ए सभेतून गांधी पळाला गांधी पळाला कसा पळाला माहितीये का तुम्हाला सभेतून गांधी पळा हे बा बापा अशी त्याची नोटी सुटून राहिली होती ना गोलमेज परिषद झाली की नाही बाबासाहेबांचं जेव्हा इंग्लिश मध्ये भाषण झालं ना गांधीजीची पत्नी झाली हा मग ते लुंगी सुटून राहिली होती मग पकडली अशी सभेतून गांधी पळाला सभेतून गांधी पळाला तुम्हाला माहिती आहे का मनोज भाऊला माहित नाही लाठी काठी तलवार भाला सगळा फिरवतो म्हटलं मी मनोज भाऊ 10 जण नाही नाही मी आली तर हे तुम्हाला माहित नाही मनोज भाऊ आहे माझे हे बा हे बेंजूवाली अंकल आहे माझी हा माझ्या भावाचा मुलगा आहे सुदेव दादाचा विचारा त्याला हे सगळे जे आहे सगळे रिश्तेदार आहेत सगळे माझे हा मग हा बरोबर फक्त तुमची सावतर बहीण हो यायची सक्की म्हणजे एक बाप 2 माया होत्या बापाले आपल्या ह्या मायची तुम्ही हो आणि ह्या मायची मी हो हा दर्पण बोक्स भाषा आहे बरोबर दर्पण हा ते कसं बापाला बुडा नाही खतरनाक होता माझा नाही मी बसली हो ना नाही मी कुठे बसू मग बुडा आपला लय खतरनाक होता काळा सावरा होता लय सण काम होतं त्याचं 2 केल्या माहीतच नाही मला हे भाऊ कधी झाला तिकडे तर मला माहीतच नाही आता माहीत झालं बरं झालं भाऊने सांगितलं मला सभेतून गांधी पळाला गांधी पळाला अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर भाऊ थकली ना मी सांग महादेव कावडे कावडे मावडे आवडे महादेव कावडे अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर त्याला माहित आहे आपली बहीण लय डेंजर आहे म्हणून पण आता मुकाबला होय मुकाबल्यामध्ये कसं आपापली दुकानदारी खपवा लागते बरोबर आहे सल्ले वांगे का लागते काय चुकलं आपण कसं दुकान भाई आमचा माल विकायला आलो ना भाई आम्ही नाही त्याच माहिती आहे हा RPI रिपब्लिकन पार्टी आपली नाही यांच्याकडून 500 रुपये आले मला आले 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 जरासा झूम लूमे नारे बाबा ना बाप है मेरा वो बोल भी दिया मैंने आ तुझे चूम लूमे नारे बाबा ना बाप है ना मेरा बेटी बाप के पप्पू नहीं ले सकती क्या मैं चली
अरे भीत नाही कोणाच्या बापाला मी भीत नाही कोणाच्या बापाला कोणाच्या बापाला कोणाच्या बापाला अरे जगाच्या पाठीवर अरे जगाच्या पाठीवर या ह्या जगाच्या पाठीवर म्हणून भाऊ मनगटा शिवाजी महाराज जपले मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर शिवाजी महाराज 361 किल्ले जिंकले एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही आणि आताचे आमदार खासदार चोटते एखादा संडास जरी बांधला तर संडासावर लिहितात आमदाराच्या निधीतून लिहिलं का शिवाजी महाराजनं खरं सांगा म्हणून त्याला लिहिलं एका तरी किल्ल्यावर नाव लिहिलं का 361 किल्ले जिंकले आणि हे सारे आमदार खासदार एखादा संडास जरी बांधला त्याच्यातून लिहितात आमदाराच्या निधीतून निधीतून बापा अरे झाले आमदार झाले खासदार अरे झाले आमदार झाले खासदार तू तुमच्या महाल माडीवर आमचं मोडकं तोडकं घर आमचं मोडकं तोडकं घर आमचं मोडकं तोडकं घर रे त्यात दिसतं आंबेडकर बाप लगते नाम है शहंशाह पाहिला की नाही कोण कोण पाहिला शहंशाह पिक्चर कोण कोण पाहिला रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहंशाह बोलत जा रिश्ते में तो बाप लगते हैं रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं रिश्ते में तो वो हम सबके बाप लगते हैं नाम है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर शिवप्रतिमा पाहता येत शिवप्रतिमा पाहता येत शस्त्रशक्ती मनगटा भीम प्रतिमा पाहता उसडे भीम प्रतिमा पाहता उसडे भीम प्रतिमा पाहता उसडे ज्ञान सागर मस्तकात अरे जितीने बुद्धीने साहस करतो यशाचा किल्ला सर जितीने बुद्धीने साहस करतो यशाचा किल्ला सर आहो यशाचा किल्ला सर मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आबा किरकुटेची तलवार आबा किरकुटेची तलवार अशी फिरली गरगरा अरे शेंडी सकट कापली पेशवाई हाँ विशाल डेकोरेशन डीजे साउंड सिस्टम क्या साउंड है तेरा भाऊ तू भी इतना अच्छा दांत घसते त्या खाली हाँ भाऊ ये भाई हंसता भी दांत नहीं घसता किधर भी घुसता साऊंड खरंच एवढा चांगला आहे आईची शपथ फक्त थोडीशी माझी नाराजी आहे रिदम पेक्षा माझा आवाज सारखा आहे थोडासा जास्त पाहिजे आबा बोले बाजीरावा आबा बोले बाजीरावा अरे थांब ना जरा
अल्लाह मनोज भाऊ ते 500 मार तुम्हाला माहिती आहे ना, ते डेंजर होते ते. आणि जो आबा किरकुटे धावला की नाही बाजीराव पेशवाच्या मांग कसा, आबा बोले बाजीरावा, आबा बोले बाजीरावा, अरे थांब ना जरा, अरे ताई तर तुला कसा असतो महाराज. आबा बोले बाजीरावा, अरे बोले बाजीरावा, अरे थांब ना जरा. महादेव कावडे असे पैसे येऊ देत जा, मग बरं वाटतं थोडंसं. आबा बोले बाजीरावा, आबा बोले बाजीरावा, अरे थांब ना जरा, अरे थांब तुला कसा असतो महाराज. शेवटचा मुखडा यानंतर रमाई सादर करणार आहोत तुमच्यासाठी. अरे मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं. भैरवी से चारों कैसे मैं घुसती हूँ, मैं किधर भी घुसती हूँ. अरे मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं. अरे दुनिया से हम हैं निराले, दुनिया से हम हैं निराले. मुकळापासून आल्यावर सगळ्याच्या टाळ्या पाहिजे इथून तर तिथपर्यंत. जरा आके देखो हमारी शान तो देखो, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो 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 देखो, देखो ना, शान देखो, छान देखो छान. देखो जरा आके देखो हमारी शान तो देखो, जरा आके देखो हमारी शान तो देखो. हम है जय भीमा वाले वाले, 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 हम है जय भीमा वाले. जरा आके देखो, देखो ना, देखो 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 देखो. हमारी शान तो देखो, देखो ये भाव की शान देखो, देखो चैन सोने की, अंगठ्या सोन्याचे. हाँ हाँ धन्यवाद. जरा आके देखो हमारी शान तो देखो, हम है जय भीमा